पालघरसह वसई विरार आणि मुंबईला पावसाने जोरात झडपलेला आहे। वसई विरारमध्ये मुसळधार पाऊस दिवसापासून सुरू असल्याने रविवारच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पावसाचं थैमान वसई विरार आणि पालघरमध्ये पाहायला मिळालं। मुंबईमध्ये जोर कमी असला तरी पण अलर्ट हा जाहीर करण्यात आलेला आहे। समुद्रामध्ये उंच लाटा उसळण्याची देखील शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। या संपूर्ण दिवसभरामध्ये वसई विरारला पावसाने झोडपल्यानंतर नागरिकांची चांगलीच तारंबळ उडाली आहे। रविवारच्या संध्याकाळी पावसाने थैमान घातल्याने वसई विरारच्या काही मुख्य परिसरांमध्ये पाणी भरल्याची दृश्य पाहायला मिळाली। विरार पश्चिमेच्या काही परिसरांमध्ये देखील पाणी भरल्याची दृश्य पाहायला मिळाली होती। तर रविवारचा दिवस असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वसईमध्ये पर्यटक देखील आले होते। येणारे काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। तर पावसाळ्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रामध्ये अपघात होताना पाहायला मिळत आहेत। पुण्यामध्ये कोसळलेल्या पुलामध्ये काही जण ठार झालेले आहेत आणि यापुढे देखील असे मोठे अपघात होऊ नये यासाठी स्वतःची सुरक्षा ठेवावी म्हणूनच आता हवामान खात्याने प्रशासनाने गरज असल्यास बाहेर पडा असं देखील सांगितलेलं आहे। येणारे काही दिवस सतर्कता बाळगण्याची देखील जे आहे ते ताकीद आता प्रशासनाने दिलेली आहे। त्याचबरोबर मुसळधार पावसाने वसई विरार पालघरमध्ये थैमान घातल्याने आता नागरिकांची देखील चांगलीच तारंबळ उडाली आहे।